नमस्कार मित्रांनो. प्रकाश गलांडे बीडकरच्या वतीनं साप्ताहिक चालू घडामोडी या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण चर्चा करतोय 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 या सप्ताहातील चालू घडामोडी. भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी रुद्रास्त्रची चाचणी केली. भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालगाडी रुद्रास्त्र लांबी जिची 4.5 किलोमीटर 4.5 किलोमीटर ची यशस्वी चाचणी केली. ही गाडी 345 डबे व 7 इंजिनांसह गंज ख्वाजा उत्तर प्रदेश ते गढवा झारखंड असा 209 किलोमीटरचा प्रवास 5 तास 10 मिनिटात पूर्ण केला. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याला भारताची सर्वात लांब मालगाडी म्हटले असून यामुळे वाहतूक कार्यक्षमता वाढणार, वेळ व संसाधनांची बचत होणार आणि डीडीयू ते धनबाद विभागातील मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमातून 2014 पासून आतापर्यंत 34.13 कोटींचे उत्पन्न झाले आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीने कोणताही अतिरिक्त खर्च न करता तयार केला असून तो रेडिओ, दूरदर्शन, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर प्रसारित होतो. प्रादेशिक आवृत्त्या आणि डीडी फ्री डिश वेव्स ओटीटी न्यूज ऑन एअर ऍपमुळे तो ग्रामीण, प्रादेशिक आणि जागतिक श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतता करारामध्ये अझरबैजान, आर्मेनिया यांनी नागोर्नो काराबाखवरील दशकापासून चालत आलेला संघर्ष समाप्त करण्यास अधिकृत मान्यता दिली, ज्याचे आयोजन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. या करारामध्ये वाहतूक मार्ग पुन्हा सुरू करणे, राजनैतिक व व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे आणि अझरबैजानला त्याच्या नक्षीवान वगळलेल्या प्रदेशाशी जोडणारा ट्रम्प मार्ग उभारणे यांचा समावेश आहे. नंबेओ सेफ्टी इंडेक्स 2025 नुसार मंगळुरू हे भारतातील सर्वात सुरक्षित शहर जागतिक स्तरावर 49वे ठरले. त्यानंतर वडोदरा, अहमदाबाद आणि सुरत या गुजरातमधील शहरांचा क्रम लागतो. टॉप 10 मध्ये जयपूर, नवी मुंबई, तिरुवनंतपुरम, चेन्नई, पुणे आणि चंदीगड यांचाही समावेश आहे. तर दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद ही असुरक्षित शहरांमध्ये गणली गेली आहे. जागतिक स्तरावर अबुधाबी सलग 9व्या वर्षी सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. इंडिया एआय आणि एनसीजी यांनी कॅच ग्रँट प्रोग्राम सुरू केला असून कॅन्सर तपासणी, निदान व उपचारासाठी नाविन्यपूर्ण एआय उपायांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. निवडलेल्या प्रकल्पांना ₹50 लाखापर्यंत पायलट ग्रँट आणि ₹1 कोटीपर्यंत स्केल अप फंडिंग मिळेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 सप्टेंबर 2025 असून या उपक्रमांचा उद्देश जबाबदार एआय विकासाद्वारे आरोग्य सेवा सुधारणा करणे आहे. नवी दिल्ली येथे आयोजित स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकमुक्ती व जागतिक शांततेसाठी कार्य करणाऱ्या विकसनशील देशातील शास्त्रज्ञांचा गौरव करण्यासाठी स्वामीनाथन जागतिक अन्न व शांतता पुरस्कार सुरू केला. या पुरस्काराचे पहिले मानकरी नायजेरियन शास्त्रज्ञ डॉक्टर अरेनारे ठरले असून त्यांना नायजेरियामध्ये भूक निर्मूलनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. एयू स्मॉल फायनान्स बँक एयूने इतिहास रचला असून भारतातील पहिली स्मॉल फायनान्स बँक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आरबीआय सार्वत्रिक बँकेत रूपांतर करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी एयूच्या सक्षम व्यवसाय मॉडेल, सुदृढ प्रशासन आणि आर्थिक समावेशनासाठीच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या मान्यतेमुळे एयू आता रिटेल बिझनेस आणि डिजिटल बँकिंग सेवा देणारी एक पूर्ण सेवा बँक म्हणून विकसित होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक हत्ती दिन दरवर्षी 12 ऑगस्टला साजरा केला जातो. 2012 मध्ये पॅट्रिशिया सिम्स आणि एलिफंट रिइंट्रोडक्शन फाउंडेशन यांनी तो सुरू केला. याचा उद्देश अधिवास संवर्धन, शिकारी विरोध, कैदेत असलेल्या हत्तींचे कल्याण आणि कठोर कायदे यावर भर देणे आहे. भारतात हत्ती संकटग्रस्त असून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत त्यांना संरक्षण आहे. प्रोजेक्ट एलिफंट, गज यात्रा आणि हत्ती कॉरिडॉर यासारखे उपक्रम त्यांचे रक्षण करतात.
भारतीय सरकार जून 2026 पर्यंत भारत जेन एआय ला संपूर्णपणे सर्व 8व्या अनुसूचीतील भाषांना समर्थन देण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, ज्यामुळे देशभरात डिजिटल समावेशकता वाढेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जाहीर केलेल्या या उपक्रमाचा उद्देश विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत सर्व अनुसूचित भाषांमध्ये उपलब्ध समावेशक एआय पर्यावरण तयार करणे हा आहे. हे नॅशनल मिशन ऑन ऑन इनडिसिप्लिनरी इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टमचा भाग असून भारताच्या भाषिक विविधतेमध्ये डिजिटल साधने व संसाधने अधिक व्यापकपणे पोचावीत यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. रामगड धरण जयपूर येथे ढग बीजारोपणासाठी ड्रोन आणि एआयचा वापर. उद्दिष्ट 129 वर्ष जुन्या धरणाचे पुनरुज्जीवन करणे, जे 20 वर्षापासून कोरडे आहे. पावसासाठी ड्रोनद्वारे स्टेडियमची क्लोराईड फवारणी. अनेक विभागांचे समन्वय. डीजीसीए कडून ड्रोन वापरास मान्यता. भारताच्या 1951 पासून सुरू असलेल्या ढग बीजारोपणाच्या इतिहासावर आधारित उपक्रम. ऐतिहासिक पहिली वेळ दोन फ्रंटलाईन फ्रिगेट्स आय एन एस उदयगिरी MDL आणि INS हिमगिरी GMRSE यांचा एकत्र समावेश 26 ऑगस्ट 2025 रोजी झाला आहे. प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट्सचा भाग असून यात प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान, कोडॉक प्रणोदन आणि IPMS नियंत्रण आहे. यामध्ये सुपरसोनिक क्षेपणास्त्रे, SAM-76 मिमी मुख्य तोफ आणि प्रगत ASW प्रणाली बसवण्यात आल्या आहेत. 200हून अधिक MSMEच्या सहभागाने यांचे बांधकाम झाले असून हजारो रोजगार निर्माण झाले. यामुळे नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोद्वारे डिझाईन केलेल्या 100व्या युद्धनौकेचा टप्पा गाठला गेला. केंद्रीय मंत्रिमंडळाने ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेश येथे 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 4,700 कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. हे इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM अंतर्गत असून यामुळे 6 राज्यामधील एकूण प्रकल्पांची संख्या 10 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 1.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. SICSM SIC-SEM CDIL 3D ग्लास सोल्युशन्स इन कॉर्पोरेशन आणि ASIP टेक्नॉलॉजी यांच्या प्रकल्पांचा उद्देश भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला बळकट करणे, रोजगार वाढवणे तसेच संरक्षण, EVs, कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांना सहाय्य करणे आहे. यासोबतच हे प्रकल्प चिप उत्पादन, प्रगत पॅकेजिंग आणि ग्लास सबस्ट्रेट क्षमता वाढवण्यास हातभार लावतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्रेष्ठ राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक सुरू केला आहे. CDSCOने विकसित केलेले हे साधन राज्यांच्या औषध नियामक यंत्रणांची मोजणी करून त्यांना मॅच्युरिटी सर्टिफिकेशन मिळवण्यास मदत करेल. मानव संसाधन, पायाभूत सुविधा, परवाना, देखरेख आणि प्रतिसाद क्षमता या क्षेत्रांचे मूल्यमापन केले जाईल. राज्यांना उत्पादन केंद्रित किंवा वितरण केंद्रित असे वर्गीकरण केले जाईल. या उपक्रमाचा उद्देश औषधांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारकता सुनिश्चित करून भारताची फार्मसी ऑफ द वर्ल्ड ही ओळख अधिक मजबूत करणे आहे. UPSC आपले शताब्दी वर्ष 1 ऑक्टोबर 2025 ते ऑक्टोबर 2026 दरम्यान साजरे करणार आहे. 1926 मध्ये स्थापन झाल्यापासून आयोगाने पारदर्शकता, निष्पक्षता आणि गुणवत्तावाद जपत
नागरी सेवांची निवड केली आहे. अध्यक्ष अजय कुमार यांनी विशेष लोगो, टॅगलाईन आणि सुधारणा जाहीर करण्याची योजना सांगितली असून हा उत्सव चिंतन, अभिमान आणि भविष्यातील दिशा ठरवण्याचा टप्पा मानला जात आहे. लोकसभेने भारतीय बंदरे विधेयक 2025 मंजूर केले असून हे 1908च्या जुन्या कायद्याला बदलून आधुनिक आराखडा देणार आहे. या विधेयकाद्वारे कार्यक्षमता, शाश्वतता, सहकारी संघराज्यवाद वाढवला जाईल. MSDC आणि स्टेट मेरीटाईम बोर्ड स्थापन केले जातील. तसेच डिजिटल कार्यपद्धती, ग्रीन पोर्ट उपक्रम, पारदर्शक व PPP व परकीय गुंतवणूक यांना प्रोत्साहन दिले जाईल. संसदेने राष्ट्रीय क्रीडा शासकीय विधेयक 2025 आणि राष्ट्रीय अँटी डोपिंग दुरुस्ती विधेयक 2025 मंजूर केले. या सुधारणा भारताच्या 2036 ऑलिम्पिक प्रयत्नांना बळ देतील. तसेच नैतिक शासन, खेळाडूंचा आधार, जागतिक अँटी डोपिंग सुसंगती सुनिश्चित करतील. यामध्ये क्रीडा विवाद न्यायाधिकरण आणि महिलांचे प्रतिनिधित्व यासारख्या तरतुदींमुळे भारतीय क्रीडा अधिक जबाबदार, समावेशक व खेळाडू केंद्रित होईल. मुंबई येथे 18वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोल भौतिकी ऑलिम्पियाड चे आतापर्यंत सर्वात मोठे आयोजन होत आहे. या 10 दिवसांच्या स्पर्धेत 64 देशातील सुमारे 300 विद्यार्थी सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये 12 देश प्रथमच सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आयोजित करत आहे. या ऑलिम्पियाडचा उद्देश खगोलशास्त्र क्षेत्रातील जागतिक मैत्री व शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. यात परीक्षा, संघ, आव्हाने आणि आकाश निरीक्षणाचा समावेश आहे. युद्धग्रस्त देशांनाही यात स्थान मिळाले असून महिला सहभागाचा विक्रमी टप्पा गाठण्यात आला आहे. भारतीय सरकार महाराष्ट्र आणि आसाममध्ये दोन नवीन संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर स्थापन करणार असून याआधी तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये असे कॉरिडॉर अस्तित्वात आहेत. या उपक्रमाचा उद्देश संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता वाढवणे आहे. हा निर्णय 2024-25 या आर्थिक वर्षातील 1.5 लाख कोटी रुपयांचा विक्रमी संरक्षण उत्पादनानंतर घेण्यात आला आहे, जे 2019-20च्या तुलनेत 90% वाढ दर्शवते. नवीन कॉरिडॉरमुळे संरक्षण उद्योगाची पायाभूत रचना मजबूत होईल. स्वदेशी उत्पादन, नवोन्मेष, खासगी क्षेत्राची भूमिका यांना प्रोत्साहन मिळेल. तसेच रोजगार आणि निर्यात संधी वाढतील. भारताने मॉडेल्स या उत्पादकांची मान्यताप्राप्त यादी ALMM अंतर्गत 100 जिगावॅट सौर PV मॉड्यूल उत्पादन क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, जो 2014 मधील फक्त 2.3 जिगावॅट वरून प्रचंड वाढ दर्शवतो. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या वाढीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आणि उत्पादनाशी जोडलेल्या प्रोत्साहन PLI योजनेला दिले आहे. या उपक्रमांमुळे भारताने एक मजबूत, स्वावलंबी सौर उत्पादन प्रणाली उभारली आहे, जी आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि 2030 पर्यंतच्या 500 जिगावॅट अपारंपरिक ऊर्जा क्षमतेच्या उद्दिष्टाला पूरक आहे. बँक ऑफ बरोडाने आपल्या बॉब ई पे ॲपवर जागतिक UPI सुविधा सुरू केल्या आहेत, ज्यामुळे भारतीय आणि NRI ग्राहकांसाठी सीमापार पेमेंटची सोय उपलब्ध झाली आहे. महत्वाच्या सुविधांमध्ये 8 देशांमध्ये UPI ग्लोबल स्वीकार: मॉरिशस, सिंगापूर, UAE, अमेरिका, फ्रान्स, श्रीलंका, नेपाळ, भूतान. या सिंगापूरमधून रिअल टाइम इनवर्ड रेमिटन्स तसेच NRE, NRO खात्यांसह NRI साठी UPI प्रवेश यांचा समावेश आहे. हे ॲप 1 लाख रुपयापर्यंतच्या व्यवहारांची मर्यादा देत जागतिक स्तरावर वापरकर्त्यांना सुलभ आणि लवचिक आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यवहारांची सुविधा प्रदान करते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान अपूर्व शौर्य दाखवलेल्या संरक्षण दलातील जवानांना स्वातंत्र्य दिनी शौर्य पुरस्कार जाहीर केले जातील. यंदाच्या उत्सवाची थीम
समृद्ध, सुरक्षित आणि धाडसी नवा भारताचा सातत्याने होणारा उदय अशी असून ऑपरेशन सिंदूरचे यश हे त्यातील मुख्य आकर्षण ठरणार आहे. पुरस्कार प्राप्त संरक्षण जवानांना लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विशेष आसन व्यवस्था दिली जाईल, जिथे या ऑपरेशनच्या कामगिरीवर विशेष प्रकाश टाकला जाणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना IOA ने दिल्लीत झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भारताची 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी अधिकृत बोली मंजूर केली आहे. भारत आपला अंतिम प्रस्ताव 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वी सादर करणार आहे. ही बोली यशस्वी ठरल्यास भारताने शेवटचा 2010 मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर 20 वर्षांनी पुन्हा हा मान मिळणार आहे. यावेळी भारताने हा प्रतिष्ठित सोहळा प्रथमच आणि एकमेव वेळ आयोजित केला होता. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित करून स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले आणि भारताच्या लोकशाही प्रवासात लोकशाही प्रवासाचा गौरव केला. त्यांनी अनेक त्यांनी आर्थिक व डिजिटल प्रगती, सामाजिक सबलीकरण, संरक्षण, सुशासन आणि पर्यावरणीय जबाबदारी यावर भर दिला. तसेच 6.5% GDP वाढ, आयुष्यमान भारताचा विस्तार, इंडिया AI मिशन, ऑपरेशन सिंदूर आणि नारी शक्ती वंदन अधिनियम यांचा उल्लेख करून भारताच्या समावेशक विकास, आत्मनिर्भरता आणि शाश्वततेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग 12 स्वातंत्र्य दिन भाषणे देऊन इंदिरा गांधींचा विक्रम मोडलाय. ते सलग सर्वाधिक भाषणे देणारे दुसरे पंतप्रधान ठरले असून पहिले स्थान जवाहरलाल नेहरू यांचे आहे, ज्यांनी 17 सलग भाषणे दिली होती. मोदींनी गांधींच्या 11 भाषणांचा विक्रम मागे टाकला असून आपल्या वार्षिक स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ते सातत्याने राष्ट्रीय मुद्दे, विकास आणि धोरणात्मक घोषणा यावर भर देत आहेत. स्वातंत्र्य दिन 2025 निर्मित भारत सरकारने पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड व नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवा विभागातील 1090 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकाने सन्मानित केले. यामध्ये 233 शौर्य पदके प्रदान करण्यात आली, ज्यापैकी 152 जम्मू काश्मीरला, 54 डाव्या विचारसरणीच्या दहशतवाद प्रभावित भागांना LW आणि 3 ईशान्य भारताला देण्यात आले. याशिवाय 99 राष्ट्रपती पदके, विशिष्ट सेवा PSM आणि 758 पदके, प्रशंसनीय सेवा MSM प्रदान करण्यात आली. हा सन्मान त्यांच्या शौर्य, व्यावसायिक उत्कृष्टता आणि सार्वजनिक सुरक्षितता या राष्ट्रीय सुरक्षेच्या निष्ठावान सेवेला समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन सूर्यधर चक्र सुरू केले. हे 10 वर्षांचे स्वदेशी तंत्रज्ञान उपक्रम असून भारताच्या महत्वाच्या स्थापनांचे संरक्षण, AI आधारित देखरेख, सायबर संरक्षण आणि भौतिक सुरक्षा याद्वारे करण्यावर लक्ष केंद्रित करतो. महाभारतातून प्रेरणा घेऊन हे मिशन राष्ट्रीय सुरक्षेत आत्मनिर्भर भारताची वाटचाल दर्शवते आणि हे संशोधन व विकास संस्था, संरक्षणातील PSU आणि खाजगी क्षेत्रातील नवोन्मेष यांना एकत्र करून बहुस्तरीय प्रगत सुरक्षा संरचना निर्माण करण्यावर केंद्रित आहे. अलास्कातील पुतिन ट्रम्प शिखर परिषद युक्रेन संघावर कोणताही करार न करता जवळपास 3 तासांच्या चर्चेनंतर एल्मेडॉर्फ रिचर्डसन लष्करी छावणीवर संपली. दोन्ही नेत्यांनी बैठकीला फलदायी म्हटले आणि भविष्यातील प्रगतीसाठी आशा व्यक्त केली, तरी कोणताही करार साधला गेला नाही. पुतिनने
संघर्षाच्या मूळ कारणांचा विचार करून त्याचा शेवट करण्यावर भर दिला आणि तोडफोड टाळण्याबाबत इशारा दिला, तर ट्रम्पने संवादाच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित केले आणि अंतिम करार युक्रेन आणि नाटोवर अवलंबून असल्याचे सांगितले. संयुक्त पत्रकार परिषदेने सावध आशावाद व्यक्त केला, पण तात्काळ कोणतेही समाधान मिळाले नाही. प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, भारताने 2030 राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यासाठी कोणत्या शहराचे प्रस्तावित केले आहे? उत्तर आहे अहमदाबाद. भारताचा पहिला हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी भारताची पहिली हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर चालेल? जिंद सोनीपत. 15वे हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 जिंकणारी टीम कोणती? झारखंड. आधार प्रणालीच्या सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी UIDAI ने कोणत्या संस्थेशी 5 वर्षांचा संशोधन विकास करार केला आहे? भारतीय सांख्यिकी संस्था ISI. ग्रामसभा बैठकींची संरक्षित नोंदी तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI आधारित साधनांचे नाव काय आहे? सभासार. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? ऑपरेशन अलर्ट. आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025 चे थीम काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि पाहत राहा बी एड्युकेटचा युट्यूब चॅनल. भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. धन्यवाद.